जल्लोष होताच हर हर महादेवच्या गजरात सुरुवात झाली। बहिर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी कुठे कुठे खुणा करून ठेवल्या होत्या ती घरे, दुकाने, गोदामे सर्वप्रथम लुटली गेली। मंदिरे, चर्च, मशिदी आणि स्त्रिया आणि मुले यांच्याकडे चुकूनही कोणी डोळा वर करून पाहिले नाही आणि काही सद्गृहस्थ आणि दानशूर व्यापारी यांना कोणीही हात लावला नाही। महाल, घरे, गोदामे, वखारी 3 दिवस जळत होत्याचे नव्हते झाले होते। कित्येक कैदी झाले होते। त्यातच इनायत खानाने राजांवर मारेकरी पाठवण्याचा मूर्खपणा केला होता। त्यामुळे अजून चवताळून मराठे जे दिसेल त्याला आग लावत होते। सह्याद्रीच्या शिवाचा 3रा डोळा आता उघडला होता। सुरतेत आता फक्त अग्नी तांडव करत होता। खूप सारी खंडणी राजेंनी आता गोळा केली होती। तेवढ्यात बहिर्जींच्या साथीदारांनी खबर